मला वाटते राज्यामध्ये गेले 8 दिवस हा अलर्ट होता। हा अलर्ट असताना सुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालू होता। मला वाटते कृषी डिपार्टमेंटने पहिला हा संप दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आता 50% पूर्ण झाले असते। मुळात राज्य शासनाने ताबडतोबीने कृषी सहाय्यकांच्या विषयासंदर्भातला निर्णय घेणं अभिप्रेत होतं। म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे। म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रति किती कशा पद्धतीची आहे हे त्यांच्या कृतीतून साधारणपणे दिसून येतं। आणि म्हणून आमची मागणी आहे की 50,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावेत। भुईमुग असू दे, सूर्यफूल असू दे, मक्का असू दे, उन्हाळी पिकं सगळी गेलेली आहेत। अनेक ठिकाणी ढगफुटीमुळं जमिनी खचलेल्या आहेत, वाहून गेलेल्या आहेत। काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळं पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी माजनाळ असू दे, वेतवडे असू दे, या गावांमध्ये बर्गे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेलेली आहे। म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट 10 दिवसापूर्वी होते, सिरियसली ज्या पद्धतीनं शासनानं याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही हे यामध्ये सिद्ध होते। आज शासन जागं झालेलं आहे, आजपासून पंचनामे करणार आहेत। आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्यानं पंचनामे 100% करावेत। आज पिकं हिरवी दिसली असली तरी 8 दिवसात ती पिकं राहणार नाहीत, कुजणार आहेत आणि म्हणून 100% नुकसान झालेलं आहे। सरसकट पंचनामे करावेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे, साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो। घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे। आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला, एखादं जनावर मृत्यू झालं, एखादं पूर्ण घर पडलं तर मायनसमध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं GR काढलेला आहे। परंतु 100% घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे, अंशतः घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे। आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की मायनसमध्ये अंशदाचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि ताबडतोब, कारण की तो काय आता तुमचे पैसे येईपर्यंत भिंत बांधायची थांबणार नाही। पूर्ण ज्याचं घर पडलं तो वेळ घेणार आहे बांधायला, तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार। परंतु ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे आणि म्हणून त्याला सानुग्रह अनुदान हे ताबडतोब मायनसमध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे। आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातला रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल, नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाले नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल, या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे। नाही, कुठं शेतावर बांधावर गेलेले कृषी मंत्री आम्ही पाहिलेले नाहीत। मुख्यमंत्री कुठं जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करताना आम्हाला कुठला एकही मंत्री आता आम्हाला दिसत नाही। आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच आता शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो। ते सत्तेचं वाटप कसं करायचं, महापालिकेला कुणाला किती सीटा मिळणार याच्या चर्चा चालू आहेत। शेतकऱ्याचं काय होईल याची चिंता त्यांना नाही आहे, हे एकूणच सगळ्या वातावरण दिसून येतं। अवकाळी पावसामध्ये मेट्रो 3 ही मुंबईमधली फ्लड प्रूफ अशी मेट्रो आपण सगळ्या देशानं या ठिकाणी बघितली। मुंबई ही आमची आर्थिक राजधानी आहे, या देशाचं नाक आहे मुंबई। त्या मुंबईमध्ये सुद्धा आम्ही मेट्रो चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही हे जगाला दाखवायचं काम महायुती सरकारनं केलं। जगापुढं आमची जी काही इमेज आहे मुंबईची की मुंबई शहरामध्ये देखील आम्ही व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाही फ्लडचं, हे दाखवलेलं आहे। आणि पूर्णपणे सरकार ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा फटका आता सामान्य जनतेला या ठिकाणी बसतो। मला वाटतं सत्ताधाऱ्यांचे आरोप बघितले तर आपल्याला लक्षात येईल संजय राठोडांच्यावर आरोप कोण करते, धुळे सर्किट हाऊसवर पैसे सापडले, हे विषय महाराष्ट्राची जनता आता उघड्या डोळ्यानं बघते की काय या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय, सत्ताधारी पक्ष कशात मशगूल आहे हे साधारणपणे लोकांना माहिती आहे। आणि मग विरोधी पक्षाची आमची भूमिकाच आहे ना सरकारला जागं करणं। तुम्ही जर झोपलेलं असलाल तर तुम्हाला जागं करण्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्ही जबाबदारी पार पाडतो। परवा आलमट्टीच्या संदर्भात बैठक झाली, सर्वपक्षीय आदरणीय महाराज असतील, मी असो, विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, जयंत पाटील असतील किंवा आम्ही जे आमदार आहोत अरुण लाड असतील, आम्हा कुणालाही बोलवलेलं नाही। त्यामुळे आम्ही उद्या सकाळी आमच्या पक्षाचं म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचे जे आमदार आहोत
आमचं म्हणणं काय ते सरकारला देणार आहे. आज एक पत्र आलेलं आहे की पुढच्या या 4-5 दिवसामध्ये सर्वपक्षीय बैठक ही कोल्हापूरमध्ये ते घेण्याच्या सूचना तिने दिलेल्या आहेत. कारण की त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की हा विषय राजकारणाचा नाही आहे, सगळ्यांना घेऊन जाण्याचा आहे. आणि आम्ही चक्काजाम आंदोलन केलं. मी त्यावेळी भूमिका मांडली. चक्काजाम आंदोलन महाविकास आघाडी म्हणून करण्याची आमची ताकद होती, परंतु आम्ही सर्वपक्षीय का केलं? कारण की हा राष्ट्रीय प्रश्न होता. या राष्ट्रीय प्रश्नामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांची भूमिका एक आहे हे चित्र देशासमोर गेलं पाहिजे, म्हणून सर्व पक्षीय त्याला आम्ही एकत्रितपणा दाखवला. परंतु दुर्दैवानं सरकारनं मात्र त्याला पक्षीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक आपली भूमिका मांडत असेल तर आमच्या राज्यानं आमची भूमिका मांडली पाहिजे ठामपणे. आणि या विरोधात आमचं म्हणणं एवढंच आहे की वडनेरे कमिटीचा अहवाल नाकारला का सरकारनं, अशी आमची प्रामुख्यानं या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आता या 4 दिवसात ते बैठक घेणार आहेत. आदरणीय महाराज असतील, आम्ही असू त्या बैठकीला जाऊन आमची भूमिका मांडू. वर्ल्ड बँकेतून जो प्रकल्प होणार आहे त्यातून 80 ते 100 TMC पाणी उचलणार आहेत असं ते म्हणतात. आता टेक्निकल वायबिलिटी कुणी बघितली आहे? ताकारी टेंबू योजनेचं आज मोटरींचं बिल किती येतं हे जरा सांगलीमध्ये इरिगेशन खात्याला विचारलं तर लक्षात येईल की काय परिस्थिती टेंबू ताकारी योजनेची. आणि म्हणून इथून उचलून पाणी तुम्ही नेणार हे आम्हाला काय पटण्यासारखं नाही. वर्ल्ड बँकेचे जे पैसे या लागलेले आहेत त्याचा DPRचं प्रेझेंटेशन इथंच कलेक्टर ऑफिसला त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. जे पाणी आम्ही म्हटलं की नरसिंहवाडीच्या इथं कृष्णा नदी जी येते आणि पंचगंगा येते ते समोरासमोर येते, ते तुम्ही कॉर्नर काढणार आहे का जेणेकरून पंचगंगा त्यात कृष्णेमध्ये मिक्स होईल? तर ते म्हणले त्या टप्पा त्यात नाही आहे, ते दुसऱ्या टप्प्यात येणार. मग हे येणारे पैसे कशासाठी आहेत ते आम्ही त्यांना त्यावेळी सांगितलं की तुम्ही तो वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्टचा DPR हा कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या सगळ्यांना विस्तारानं दाखवा. त्यांनी काही प्राथमिक गोष्टी इथं दाखवल्या, त्यातून स्पष्टता येत नाही. मला वाटते तो प्रोजेक्ट हे पूर थांबवण्यासाठी उपयुक्त आहे असं माझं मत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता आहे. आता एका बाजूला केंद्र शासन हिंदी भाषा सक्तीचं करण्याचं धोरण मध्ये राबवत होतं, परत 2 पावलं मागं गेलं आणि हिंदी सक्ती करणार नाही म्हणून सांगितलं. उद्देश त्यांचा काय होता हे आपल्याला लक्षात येतं. राष्ट्रीय धोरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व हे त्या CBSE अभ्यासक्रमामधून कमी करणं हे दुर्दैवी आहे. आणि मला वाटते राज्य शासनाने ती भूमिका घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला CBSEच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न करावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा असतात.